विचार त्या ठिकाणी या ठिकाणी सुरू आहे. गीता प्रगट झाली, भगवंतांनी गीता प्रगट केली, पण गीता प्रगट केली ते अर्जुनाचं निमित्त करून प्रगट केली. मग अर्जुनांची मानसिक स्थिती कशी होती, कोणत्या मनस्थितीतला ही गीता, कोणती मनस्थिती गीता प्रगट करते, कोणत्या मनस्थितीमध्ये आपल्याला ही गीता ऐकायला मिळते, ऐकायला उपयोगाची आहे. आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये अर्जुन महाराजांच्या सारखी परिस्थिती निर्माण होते आणि अशा परिस्थितीमध्ये मग आपल्याला हे गीतेचं तत्त्वज्ञान जे आहे ते उपयोगाला येतं. मग अर्जुन महाराजांची नेमकी काय स्थिती होती? आपण प्रत्येकजणच अर्जुन आहोत. आपल्याही जीवनामध्ये कधी कधी मोह निर्माण होतो, शोक निर्माण होतो, दुःख निर्माण होतं आणि अशा प्रसंगामध्ये श्रीमद भगवद्गीता आपल्याला मार्गदर्शन करते. तेव्हा हा मोह कसा निर्माण होतो मनुष्याच्या जीवनामध्ये, कधी निर्माण होतो, कुठे निर्माण होतो? सामान्य नाही. अर्जुन म्हणजे काही सामान्य नव्हते. एक तर भगवंताचे भक्त आहेत. भगवान परमात्मा तिथे असताना तर खरं तर अर्जुनाला मोहसुद्धा निर्माण होऊ शकत नाही. अहो, ज्याचं नामस्मरण केल्यानंतर मोह जातो, ज्याचं दर्शन केल्यानंतर सगळं जीवनातलं दुःख जातं, असा परमात्मा तिथे असताना शोक निर्माण कसा होईल, दुःख कसं निर्माण होईल? पण देवाला हे सगळं निमित्त करायचं आहे, चरित्र करायचं आहे आणि तुमच्या आमच्याकरता गीता प्रगट करायची. वत्साचेनी ओरसे दुबते होय घरोद्देशे, झाले पांडवाचेनी मिशे जगदोद्धरण. म्हणून भगवान परमात्म्याने ही गीता प्रगट केलेली आहे. अर्जुनाला सुद्धा मोह निर्माण होण्यासारखं वातावरण तिथे भगवंताने तयार केलं आहे. अर्जुन महाराजांनी सांगितलं की देवा, माझा रथ तुम्ही दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा करा. आणि लगेच भगवंतांनी तो रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा केलेला आहे. संजय महाराज धृतराष्ट्राला हे सगळं वर्णन करून सांगतात. संजय उवाच एव मुक्तो ऋषिकेशो घोडाकेशेन भारत, सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्. एवं उक्तः ऋषिकेशः एवं उक्तः. घोडाकेशेन म्हणजे इथे अर्जुनाला जे विशेषण दिलं आहे ते गुडाकेश दिलं आहे आणि भगवंताला जे विशेषण दिलं आहे पुन्हा संजय महाराजांनी ऋषिकेश दिलं आहे. संजय महाराज अर्जुनांचं वर्णन करत असताना, देवाचं वर्णन करत असताना वेगवेगळी विशेषण देऊन वर्णन करतात. ज्याला सांगितलंय तो ऋषिकेश आहे आणि जो सांगणारा आहे तो गुडाकेश आहे. गुडाकेश शब्दाचा अर्थ आहे, दोन तीन अर्थ सांगितलेत. एक गुढा म्हणजे निद्रा आणि गुडाकेश म्हणजे ज्याने निद्रेला जिंकलेला आहे असा अर्जुन आहे. सामान्य निद्रा इथे घ्यायची नाही. अज्ञानरूपी निद्रेला ज्याने जिंकलेला आहे असाही अर्थ घेऊ शकतो. किंवा रात्रंदिवस जो भगवंताचं चिंतन करतोय, झोपेत सुद्धा ज्याचं भगवंताचं चिंतन सुरू आहे असा गुडाकेश. झोप ज्याच्या ताब्यात आहे तो गुडाकेश. देव ताब्यात आलाय त्याचं कारण काय? पहिली झोप ताब्यात आली पाहिजे.
आपल्या झोप ताब्यात नाही, आपली इच्छा नसताना प्रवचनात येते. झोप ताब्यात असणं म्हणजे वेळेवर झोपायचं म्हटलं की झोपता आलं पाहिजे आणि उठायचं म्हटलं की उठता आलं पाहिजे. गुडाकेश शब्दाचा अर्थ असा आहे, आणखीन सांगितला. गुडा म्हणजे कुरळे कुरळे केश आहेत असा अर्जुन आहे. गुडा शब्दाचा अर्थ थोडा सुद्धा आहे. अर्जुनाच्या मस्तकावर थोडे केस आहेत. युद्धात केस थोडे लागतात, नाहीतर समोरचा प्रतिद्वंदी कधी कधी केसामुळे सुद्धा आपल्याला पराजित करतो. किंवा गुडा शब्दाचा व्युत्पत्ती कोशात आणखीन एक अर्थ दिला आहे. गुडानं म्हणजे भगवान शंकर. आणि भगवान शंकर ज्याचा ईश आहे, भगवान शंकरांना ज्याने प्रसन्न केलेला आहे तो गुडाकेश. अर्जुनांनी भगवान शंकरांना सुद्धा आपल्या शौर्याने काय केलं होतं? प्रसन्न केलं. तो संग्रामी हरू जिंतीला. भगवान परमात्मा सुद्धा प्रसन्न झाले अर्जुनाचं शौर्य पाहून. पाशुपत अस्त्र प्रसन्न होऊन दिलं भगवंतानी. म्हणून संजय महाराज धृतराष्ट्राला सांगतात, समोर बसलेला आहे ना, रथावर बसलेला आहे तो गुडाकेश आहे, ज्याने भगवान शंकरांना सुद्धा जेरीस आणलं. आणि असा असलेला भगवान परमात्म्याचा भक्त आहे, लाडका आहे. इंद्रिय ज्याच्या ताब्यात आहेत, निद्रा ज्याच्या ताब्यात आहे, नवे नवे देव ज्याच्या ताब्यात आहे. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीतो असे. अर्जुनाने आज्ञा करावी आणि भगवंताने पाळावी. ज्याला आज्ञा केलेली आहे तो सामान्य आहे का? तो ऋषिकेश आहे. म्हणजे सगळ्या इंद्रियांचा स्वामी आहे. तुमची आमची सगळी इंद्रिय चाले हे शरीर कोणाची या सत्य कोण बोलविते हरिविन, असा तो परमात्मा आहे. सर्वांतर्यामी आहे. जो निर्गुण निराकार आहे तो सगुण साकार होऊन त्या अर्जुनाच्या रथावर प्रत्यक्ष बसलेला आहे. म्हणून धृतराष्ट्राला संजय महाराज समजून सांगतात, अजून तरी तू ओळख. म्हणून विशेषण काय वापरलं आहे धृतराष्ट्राला? भारत हे विशेषण वापरलं आहे. भारत म्हणजे भा म्हणजे ज्ञान, आणि त्या ज्ञानात तू रत असलेला आहेस. भारताचा तू राजा आहेस आणि तू मात्र अज्ञानासारख्या गोष्टी करतोयस. तो अजून देवाला ओळखला नाही, तो अजून अर्जुनाला ओळखला नाही. हे नर नारायण आहेत साक्षात. म्हणून एव मुक्तो ऋषिकेश गुडाकेशेन भारत. हे भारत, तो यांना ओळख, साक्षात देव आहे, हा गुडाकेश आहे. आणि तरीसुद्धा मनामध्ये तो तुझ्या मुलांच्या विजयाची इच्छा करतो. असे किती वाईट आहे. आणि अशा प्रकारे शेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम, दोन्ही सैन्याच्या मध्यभागी भगवान परमात्म्याने अर्जुनाचा रथ आणून काय केला? उभा केला. दोन्ही सैन्याच्याच मध्यभागी का आणून उभा केला? कारण देवाला सगळं, आणि उभा जो केलाय रथ तो सुद्धा कुठं उभा आणून उभा केला? पुढच्या श्लोकात येणार आहे. देवाला सगळं दिसायला लागलं आहे पुढं आता काय होणार आहे. आणि जे काय व्हायचं आहे ते आत्ताच लवकर होऊ द्या. युद्ध व्हायच्या आधीच गीता सांगायची. देव सर्वांतर्यामी आहे. कोणाच्या मनात काय चाललंय, कोणाच्या मनात काय चाललंय कळतं. म्हणून देवाने सुद्धा काय केलं? बरोबर रथ मध्यभागी उभा आणून उभा केला. आणि अशा मध्यभागी उभा केला का जिथून भीष्माचार्य, द्रोणाचार्य सगळे सहज लवकर दिसले पाहिजे. ज्ञान ऐकण्याकरता मनुष्य मध्यभागी यावा लागतो. काल आपण विचार करून आलोय. दोन्ही सेनेचा मध्यभाग म्हणजे ज्ञान अज्ञान याच्यामध्ये
चांगलं वाईट याच्यामध्ये, कारण संशयातूनच ज्ञानाची उत्पत्ती होत असते. पूर्ण ज्ञानी असेल त्याला संशय निर्माण होत नाही, तो विचारायच्या भानगडीत पडत नाही कोणाला. पूर्ण अज्ञानी असेल तोही विचाराच्या भानगडीत पडत नाही. ज्ञान आणि अज्ञान याच्यामध्ये आला मनुष्य, मग त्याला संशय निर्माण होतो, भ्रम निर्माण होतो. पूर्ण अंधार असेल तरी साप दिसत नाही, पूर्ण प्रकाश असेल तरी साप दिसत नाही. साप दिसायला काय करावं लागतं? मंद अंधकार असावा लागतो. दोन्ही सैन्याच्या मध्यभागी आणून भगवंताने त्या ठिकाणी रथ उभा केला. ऐका अर्जुन इतुके बोलिला, तव कृष्णे रथ पेलिला, दोही सैन्या माझी केला उभा तेने. बोलणारा कोण आहे? ज्ञानोबराय म्हणतात, ऐका तुम्ही सगळ्यांनी ऐका. अर्जुन इतुके बोलिला, अर्जुन एवढंच बोलला. काय बोलला अर्जुन? सेनयोरुभयोर मध्ये रथम स्थापय मेच्युत. आणि पुढचं सगळं स्पष्टीकरण सांगितलं अर्जुनाने. कशाला मला पाहायचं आहे? सगळ्यांना मला पाहायचं आहे, कोण कोण युद्ध करता आलंय मला पाहायचं आहे. आणि असा अर्जुन बोलल्याबरोबर लगेच भगवान परमात्मा जे आहेत, तव कृष्णे रथू पेलिला, इथे कृष्ण हे नाव दिलं आहे आणि अर्जुन हे नाव दिले. अर्जुन आणि कृष्ण या दोघांचा सख्यत्वाचा संबंध आहे, सांगायचा आहे. भगवान परमात्म्याच्या आवडीचं नाव आहे अर्जुन आणि अर्जुनाच्या आवडीचं नाव आहे कृष्ण. हे कृष्ण हे माधव हे सखेती. म्हणून अर्जुनाच्या आवडीचा असलेला परमात्मा, परमात्म्याच्या आवडीचा असलेला भक्त अर्जुन. आणि म्हणून ऐका अर्जुन इतके बोलिला, थोडं बोलला, तो कृष्णे रथ पेलिला, लगेच भगवंताने रथ हाकलला. भक्त समागमे सर्व भावे हरी, न सांगता करी सर्व काम. म्हणून भगवान परमात्म्याने तो रथ आणला आणि दोही सैन्या माझी केला उभा तेने. दोन सैन्याच्या मध्यभागी भगवंताने उभा केला. कुठे उभा केला? संजय महाराज वर्णन करतात. भीष्म द्रोण प्रमुखतस सर्वेशांच महीक्षिताम, वाच पार्थ पश्येतान समवेतान कुरून इति. भगवान परमात्मा इथं बोललेले आहेत. पहिल्या अध्यायात भगवान एवढंच बोललेले आहेत. काय बोललेले आहेत भगवान परमात्मा? भगवंतांनी रथ उभा केला. भीष्म द्रोण प्रमुखतस सर्वेशांच महीक्षिताम. ज्या ठिकाणी भीष्म द्रोण असे प्रमुख सगळे राजे उभे आहेत, त्यांच्यासमोर आणून रथ उभा केला. आणि भगवान परमात्मा वाच म्हणजे बोलले, हे पार्थ पश्य एतान समवेतान कुरून इति. एतान समवेतान कुरून पश्य. हे समोर आलेले सगळे जे आहेत भगवान परमात्मा म्हणतात हे कुरू आहेत, कौरव आहेत. यांना सगळ्यांना तू काय पाहायचं आहे ते पाहून घे, पश्य. आणि मग अर्जुनाने सगळ्यांना पाहिलं. कोण होते ते? बघा, वाचा, श्लोक वाचा. तत्रा पश्यत स्थितान पार्थ पितृनथ पितामहान, आचार्यान मातुलान भ्रातॄन्, पुत्रान पौत्रान सखींस्तथा, श्वशुरान सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि, तान् समीक्ष्य स कौन्तेय सर्वान् बंधूनवस्थितान्. भगवंतांनी बरोबर रथ अशा ठिकाणी उभा केलेला आहे ज्या ठिकाणी
पहिल्यांदा तर भीष्म द्रोण प्रमुखतः सर्वेशांच महिक्षिताम, भीष्माचार्य, द्रोणाचार्य आणि सगळे राजे त्यांच्या समोर उभा केला आहे. कारण देवाला माहिती आता ह्या अर्जुनाला मोह निर्माण होणार आहे, हा शोक करणार आहे, दुःख करणार आहे आणि आपल्याला गीता सांगायचीच आहे. गीता सांगण्याकरता निमित्त हा मोह शोक आहेच आहे. म्हणून लगेच भगवंतांनी उशीर न करता लगेच अर्जुनाला मोह झाला पाहिजे आणि लगेच आपल्याला गीता सांगायची, कारण वेळ कमी आहे, युद्धातली परिस्थिती आहे. म्हणून भीष्माचार्य, द्रोणाचार्य त्यांच्या समोर त्या ठिकाणी रथ उभा केला आहे. सगळे मोठे मोठे राजे त्यांच्यासमोर रथ उभा केला आणि वाच पार्थ, भगवान परमात्मा बोलले, हे पार्थ. पार्थ इथे विशेषण भगवंतांनी वापरलं आहे. तू पार्थ आहेस. इथे पार्थ विशेषण का वापरलं? पृथ्वीचा मुलगा आहेस म्हणून तू पार्थ आहेस. तुला कुंतींनी काय त्या ठिकाणी सूचना करून इथे युद्धात पाठवलं हे लक्षात घे. मोह होऊ देऊ नकोस, शोक होऊ देऊ नकोस. कुंतीने सांगितलेलं होतं, रे अर्जुना, ज्याच्याकरता क्षत्रिय बाई मुलांना जन्म देते ती वेळ आता आलेली आहे. आता तुम्ही युद्ध करा आणि युद्धात विजय प्राप्त करून या. किंवा पार्थ शब्दाने अर्जुनाला भगवान परमात्मा म्हणतात, अरे बाबा, तू पार्थ आहेस, पृथ्वीचा मुलगा आहेस. त्या पृथ्वीला जी काही वेदना झालेली आहे, संकट आलेली आहेत, या कौरवांनी जो काही त्रास दिलेला आहे, तू लक्षात घेऊन इथे उभा राहा. म्हणून हे पार्थ, देवाला तर आता हे पाहायचं वगैरे काय आवडत नाही आहे. युद्ध करायला आलाय, आता पाहायचं आहे काय? आता लगेच युद्ध करायला पाहिजे होतं. पण अर्जुन म्हटले, पाहू द्या कोण कोण आलं आहे, माझ्याशी लढण्यासारखं कोण कोण आहे हे बघू द्या. सगळं म्हटल्यानंतर भगवान परमात्म्याच्या लक्षात आलं, आता हा काय लगेच लढत नाही. पण लढण्याकरता म्हणून अर्जुन त्याला भगवान प्रेरणा करण्यासाठी म्हणतात, तू पार्थ असेल विसरू नकोस. वाच पार्थ पश्येतान एतान समवेतान कुरून. आता हे सगळे जे आहेत भगवान म्हणत नाहीत भीष्माचार्य आहेत, द्रोणाचार्य आहेत, कृपाचार्य आहेत. भगवान म्हणतात हे सगळे कुरू आहेत. आता तुला ज्यावेळेस मनुष्य युद्धाकरता जातो तेव्हा युद्धाकरता गेल्यानंतर समोरचे जे व्यक्ती आहेत ते त्याच्याकरता सगळे कोण आहेत? शत्रू आहेत. मग या शत्रूंना पहा, या कुरून पश्य. पण अर्जुनाने काय पाहिलं? संजय महाराज वर्णन करतात, तत्रा पश्यत स्थितान पार्थ पितृनत पितृन अथ पिता महान. अर्जुन महाराज पाहायला लागले, तत्र अपश्यत. अपश्यत म्हणजे पाहता झाला. कोणाकोणाला पाहता झाला? वर्णन असं केलं आहे, पार्थाने कोणाला पाहिलं? पितृन. पितृन म्हणजे चुलते वगैरे. युद्धामध्ये समोर असलेले पित्याच्या सारखेच होते, त्यांना म्हणतात पितृन. पितृ शब्दाचं बहुवचन आहे. पितृ म्हणजे पित्यासारखे. पितृन म्हणजे वडिलांसारखे चुलते वगैरे, त्यांना पाहता झाला. समोर आलेले जे होते त्याच्यामध्ये भूरिश्रवादी प्रभृती सगळे चुलते होते. पांडूचे चुलत भाऊ वगैरे सगळे, पांडूचे भाऊ वगैरे असणारे इतर. त्याच्यानंतर पितामहान. भीष्माचार्य म्हणजे पितामह आहेत, आजोबा आहेत. काही चुलते आले होते समोर, काही आजोबाच्या सारखे होते किंवा आजोबाच लागत होते, चुलत आजोबा. सौमदत्ती, भीष्माचार्य हे आजोबा आहेत. कोणाकोणाला पाहिलं? तत्रा पश्यत स्थितान पार्थ पितृन अथ पितामहान आचार्यान. आचार्य आलेले आहेत, द्रोणाचार्य, कृपाचार्य,
हे सगळे आचार्य आहेत. आचार्य म्हणजे गुरुसुद्धा आलेले हो समोर पाहिले. आणखीन कोण होतं म्हटले? मातुलान. मातुलान म्हणजे मामा. कौरवांच्या बाजूने शैल्य नावाचे मामा होते. आणि आपला दुर्योधनाचाही मामा होताच, शकुनी मामा. हे सगळे आप्तस्वकीयच आहेत आपले समोर आलेले. म्हणून मातुलान. पुढे भ्रातृन, भावांना पाहायला लागले. कोण आहेत भाऊ? दुर्योधन, दुःशासन. ठीक आहे, तिकडलेही पाहिले, निकडलेही पाहिले. इकडे अर्जुन आपला भाऊ आहे, नकुल सहदेव आहेत, धर्मराज आहेत. इकडले पाहिले, इकडले दुर्योधन आहेत. मध्ये उभा राहिला आता. या बाजूलाही काही आजोबासारखी माणसं आहेत, या बाजूला आजोबासारखी माणसं आहेत. या बाजूला काही वडिलांसारखे आहेत, इकडेही वडिलांसारखे आहेत. या बाजूला काही मामा आहेत, या बाजूला काही मामा आहेत. या बाजूला काही भाऊ आहेत, इकडेही काही भाऊ आहेत. भ्रातृन. नुसते भाऊच आहेत असं नाही, म्हटले पुत्रान, मुलंसुद्धा आहेत. इकडल्या बाजूला अभिमन्यू आहे, घटोत्कच आहे. तिकडल्या बाजूला पाहिलं तर ते दुर्योधनाची मुलं, लक्ष्मण आहे. आणखीन काही दुर्योधनाची सगळ्यांची मुलं आहेत, ती सगळी पाहिली. मुलासारखेच आहेत ते. पुत्रान, पौत्रान. पौत्रान म्हणजे मुलाची सुद्धा मुलं आहेत बरं का. अभिमन्यू म्हणजे अभिमन्यू मुलगा. पौत्र कोण आहेत? मुलाची सुद्धा त्या ठिकाणी मुलं आलेली आहेत. पौत्रान. नातूसुद्धा त्या ठिकाणी आलेले आहेत. अश्वत्थ. लक्ष्मणादी पुत्रांच्या पुत्रास. आता हा लक्ष्मण म्हणजे दुर्योधनाचा मुलगा आहे. अभिमन्यू लक्ष्मणादी पुत्रास. लक्ष्मणादी पुत्रांच्या पुत्रास त्यांची मुलं आलेली होती. या सगळ्यांना अर्जुन पाहतायत. सखीन्स. सखीन म्हणजे मित्र. अश्वत्थामा मित्र आहे. आणखीन बरेच मित्र आहेत, सगळे आलेले आहेत. लहानपणी आपण एकत्र खेळलेलो आहे अश्वत्थाम्याबरोबर, एकत्र गुरुकुलात शिकलेलो आहे. तो मित्रच आहे आपला. आणि मग श्वशुरान. श्वशुरान म्हणजे सासरे. इकडे यांच्या बाजूने द्रुपद आहे, तिकडे दुर्योधनाचा सासरा जयद्रथ आहे. हा आपले सासरे आहेत. म्हणजे त्या ठिकाणी तिकडचे सासरे असतील, इकडचे सासरे असतील, हे सगळे सासरेसुद्धा युद्धात लढण्याकरता आलेले आहेत. आणि सुहृद. सुहृदश्चैव. सुहृद म्हणजे ज्यांनी आपल्यावर उपकार केले. सासऱ्यामध्ये कृतक वर्मा आहे, भगदत्त आहे. हे सगळे सुहृद आहेत. सुहृद. द्रुपदादी सासरे आहेत. कृतवर्मा, भगदत्त हे स्नेही आहेत. या सगळ्यांना त्या ठिकाणी पाहिलं अर्जुनाने. आणि पाहिल्यानंतर ज्ञानोबाराय त्याचं वर्णन करतात. वाचा पुढची ओवी. जेथ भीष्मद्रोणादिक जवळिकेची सन्मुख पृथ्वीपती अनेक बहुत आहाती. भगवंताने जो रथ उभा केला आहे तो नेमका कुठे उभा केलेला आहे? जेथ भीष्मद्रोणादिक. भीष्माचार्य आहेत, द्रोणाचार्य आहेत, कृपाचार्य आहेत. जवळिकेची सन्मुख. हे एकदम संबंधी असलेले, एकदम जवळचे असलेले, आणि त्यांच्या समोरच नेऊन उभं केलं अर्जुना. पृथ्वीपती अनेक बहुत आहाती. आणखीन भरपूर त्या ठिकाणी राजे होते, त्यांच्यासमोर उभं केलं. कारण देवाला माहिती आहे अर्जुनाला इतर ठिकाणी कुठे नेऊन उभं केलं असतं तर एवढा मोह लगेच निर्माण झाला नसता. पण ज्यांच्या आपण अंगा खांद्यावर वाढलेलो आहोत, मी पार्थो द्रोणाचा केला, जेने धनुर्वेदू मज दिला.
असे सगळे उपकार केलेले सगळे आहेत. द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य, मग अशांच्या समोर मुद्दाम भगवंतांनी उभं केलं आहे. कारण देवाला माहिती आहे पुढं आता अर्जुनाला मोह निर्माण होणार आहे, शोक निर्माण होणार आहे आणि लवकर आपल्याला गीता सांगायची. तो दळभार समस्त पृथ्वीपती अनेक बहुत हाती ते तस्थिर करोनिया रथ. तिथे रथ स्थिर केला. अर्जुन असे पाहात आणि अर्जुन पाहू लागला. तो दळभार समस्त संभ्रमेशी आणि सगळं सैन्य तो उत्सुकतेने पाहू लागला. आणि मग देवाशी अर्जुन बोलायला लागला. मग देवा म्हणे देख देख हे गोत्र गुरु अशेख तव कृष्णा मणी नावेक विस्मो जाहला. मग देवा म्हणे देख देख, ए देवा मला काही तू पहा म्हणतो, तूच पहा. मी तर सगळं पाहिलंय पण तू पहा. आता देव म्हणतो मी काय पाहणार आहे, मला सगळं दिसतंय, मला तर डोळ्यांनी पाहायची गरज नाही, मला दिसायला लागलंय तुझ्या मनात काय चाललंय. ए देवा बघ ना बाबा हे कोण कोण आलंय. मग देवा म्हणे देख देख हे गोत्र गुरु अशेक. हे सगळं आमचं गोत्र आलंय. नुसतेच गोत्र आलंय असं नाही तर काय, गुरु आलेले आहेत, सगळे गुरु आलेले आहेत, सगळं गोत्र आलेलं आहेत. आणि तव कृष्णा मनी नावेक विस्मोज. हे ऐकून भगवंताच्या मनामध्ये काय झाला, विस्मो, आश्चर्य वाटलं देवाला. आश्चर्य का वाटलं देवाला? अर्जुन जो आलेला आहे तो कशा करता आलेला आहे, युद्ध करण्याकरता आलेला आहे. आता शंख वाजलेले आहेत, आता युद्धाला सुरुवात करायची. आणि सुरुवात करायच्या वेळेस अर्जुन म्हणायला लागला हे गोत्र आहे आणि हे गुरु आहे. हा शब्द ऐकल्याबरोबर देवाला त्या ठिकाणी आश्चर्य वाटलं. कारण अर्जुन हा योद्धा आहे, वीर आहे. वैकुंठवासी मामासाहेबांनी उदाहरण दिलं होतं. कुस्ती करता गेला, कुस्तीचे जे फड असतात कुस्ती खेळण्याकरता गेला आणि गेल्यानंतर आता अनेक लोक कुस्ती पाहण्याकरता आलेले आहेत. एक मल्ल उभा राहिला आणि त्याला प्रतिमल्ल म्हणून दुसरा मल्ल आला. लोकांना अपेक्षा निर्माण झाली आता चांगली कुस्ती आपल्याला पाहायला मिळेल. आणि हे दोघं एकमेकासमोर आल्यानंतर गप्पा मारायला लागले. म्हटले तू मामा किंवा तू दाद्या आणि तू बाळ्यान अमुक तमुक लहानपणाच्या गोष्टी काढायला लागल्या. आज तू दाद्या नाही का, तू माझ्या मावशीचा मुलगा नाही का, तू माझ्या काकाचा मुलगा नाही का, तू अमक्याचा अमका नाहीस का, असं म्हणून दोघं त्या आता हे काय खेळतील म्हणे. आता इथे गेलाय ना खेळायला तर त्याला आता समोर कोण दिसला पाहिजे, पहिलवान दिसला पाहिजे. हा पहिलवान आहे, तो पहिलवान आहे, कुस्ती खेळायची. आणि इथे अर्जुन आता गेलेला आहे, तो सैनिक म्हणून गेलेला आहे, योद्धा म्हणून गेलेला आहे, वीर म्हणून गेलेला आहे. पण अर्जुनाच्या मनामध्ये आता हळूहळू काय निर्माण झालेली आहे, कृपा निर्माण झाली, दया निर्माण झाली, वेगळीच वृत्ती निर्माण होऊ लागली. म्हणून भगवंत त्या ठिकाणी विस्मो करू लागले. कारण अर्जुन म्हणजे काही सामान्य योद्धा नव्हता. बरं यांच्याबरोबर युद्ध करायचं ही काही पहिली वेळ नाही अर्जुनाची. भीष्माचार्यांच्यावर युद्ध केले, द्रोणाचार्यांच्यावर, अगोदरसुद्धा अनेक ठिकाणी. हां म्हणून मग देवा म्हणे देख देख, हे बघ ना देवा हे गोत्र गुरु अशेक. हे सगळे गोत्र आणि गुरु आलेले देवा. तव कृष्णा मनी नावेक विस्मो झाला. भगवान आश्चर्य करायला लागले. म्हणजे बाबा हे आश्चर्यच वाटतंय, एवढा मोठा तू शूर योद्धा आणि तुझ्या मनामध्ये हे आता काय यायला लागले असलं. हे गोत्र आहे गुरु आहे. हे गोत्र आणि गुरु हे तुला अगोदर कळत नव्हतं का, युद्धातला यायच्या अगोदर कळलं नाही का. तो आपण या आपण म्हणे. देव विचार करायला लागले. येत काही कवन जाणे हे मनी धरले येणे परी काही आश्चर्य असे. भगवान स्वतःलाच स्वतःच्या मनाने म्हणू लागले
याने हे काय मनात आणलंय कोण जाणे, आणि कोणास ठाऊक, परंतु यात काहीतरी विलक्षण आहे. आता काहीतरी गडबड होणार आहे. देवाच्या लक्षात आलं. देवाला सगळं दिसतंय, परंतु भगवान परमात्मा मनात विचार करू लागले. याने ते तर आपण या आपण म्हणे, अजून याला काय बोलणं योग्य नाही. स्वतःच देव स्वतःशी मनातल्या मनात विचार करू लागले, बोलू लागले. येतं काही कवन जाणे, काय आलं काय इथं मध्ये, आता काय होईल काय सांगता येत नाही. हे मनी धरले येणे परी काही आश्चर्य असे. याने हे मनात काय धरले काय माहिती. अर्जुनाने तर गोत्र आहेत, गुरु आहेत, हे असं मनात काय धरलंय. वास्तविक पाहता इथे आता गोत्र गुरु हे सगळं काही दिसलं नाही पाहिजे. अर्जुनाला सगळे समोर कोण दिसले पाहिजेत, योद्धे दिसले पाहिजेत, शत्रू दिसले पाहिजेत. ऐशी पुढील असे घेत तो सहजे जाणे हृदयस्थ, परी उगा असे निवांत तिये वेळी. ऐशी पुढील असे घेत, भगवंताने पुढे काय होणार आहे ते अनुमान सगळं जाणलेलं आहे. तो सहजे जाणे हृदयस्थ, ते देवाला काय हृदयस्थ आहे. तो कोणाच्या मनात काय चाललं हे देवाला कळतं. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर परिहारची न लगे. तो हृदयस्थ आहे. जाणे जीवीचे सकळ नारायण, आणि विशेष करून भक्ताच्या जीवात मनातलं तर सगळं देवाला लगेच कळतं. पण तरीसुद्धा भगवान म्हटले ठीक आहे आता, परी उगा असे निवांत ते वेळी. पण भगवान मात्र मुद्दाम निवांत राहिलेले आहेत. कारण आताच याला जर सांगितलं, आताच आपण समजून सांगायला लागलो तर ह्याला काही पटणार नाही, ह्याला काही रुचणार नाही. म्हणून भगवान परमात्मा निवांत आहेत. देवाला सगळं माहिती आहे. आता पुढं काय होणार आहे. अर्जुनाला शोक होणार नाही, अर्जुनाला मोह निर्माण होणार आहे, दुःख करणार आहे. आपल्याला गीता सांगायची, जरी अर्जुन झोपत असला तरी. देवाला सगळं माहिती आहे. आणि म्हणून भगवान परमात्मा त्या ठिकाणी निवांत बसलेले आहेत. परी उगा असे निवांत ते वेळी. तो निवांत आहे. अर्जुनाकडे देव पाहतायत. तव तेथ पार्थ सकळ, तव तेथ पार्थ सकळ, पितृपितामह केवळ, गुरुबंधू मातोळ देखता झाला. त्यावेळेस त्या ठिकाणी अर्जुनाने सगळ्यांना पाहायला सुरुवात केली. आता इथे पार्थ शब्दाचा अर्थ असाही आपण घ्या, पृथ्वीचा मुलगा आहे. इथं कुंतीच्या नावाने उल्लेख केला आहे. स्वाभाविकपणे मातेचं हृदय जे असतं ते कोमल असतं, करुण असतं, आणि ती करुणावृत्ती अर्जुनाच्या मनात निर्माण होणार आहे. म्हणून ते तपार्थ सकळ, पितामह केवळ, वडिलांसारखे वडील, पितामह आजोबा, गुरु बंधू मातुळ मामा देखता झाला. इष्टमित्र आपुले, कुमरजन देखिले. इष्ट पाहिले, मित्र पाहिले, कुमरजन म्हणजे मुलं पाहिली. हे सकळ असते आले तया माझी. सुहृदजन सासरे आणखी सखे सोयरे. सुहृद आलेले आहेत, सासरे आलेले आहेत, आणखी सगळे सखे सोयरे सगळे आलेले आहेत. कुमर पौत्र धनुर्धरे देखिले. तेत मुलं नातू सगळे पाहिले अर्जुनाने त्या ठिकाणी. तर अर्जुनाला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो धनुर्धर आहे. पण धनुर्धर असताना सुद्धा त्याने पाहिलंय कोणाला? पुढच्या धनुर्धरांना पाहिलं नाही, पुढे आलेल्या सैनिकांना पाहिलं नाही, पुढे आलेल्या योद्ध्यांना पाहिलं नाही. अर्जुनाला कोण दिसायला लागले? अर्जुनाला मामा, काका, वडील, मुलं, नातू हे सगळे दिसायला लागलेले आहेत. जया उपकार होते केले का आपदी जे रक्षिले. हे असो वडील धाकुले आदी करुणी. त्या ठिकाणी अर्जुन विचार करायला लागलेले, ज्यांच्यावर
ज्याने उपकार केलेले होते, संकटकाळी ज्यांचं रक्षण केलं होतं, हे तर राहू दे, शिवाय मोठे आणि धाकटे इत्यादी सर्वच तेथे होते. आता हे सगळी मंडळी समोर आलेले आहेत. जया उपकार होते केले किंवा ज्यांनी याच्यावर उपकार केलेले होते. भीष्माचार्य आहेत, द्रोणाचार्य आहेत, कृपाचार्य आहेत, ही सगळी मंडळी पुढे आलेली आहेत. सगळ्यांच्या समोर असताना अर्जुन विचार करायला लागले मनामध्ये त्या ठिकाणी, ज्यांच्यावर त्याने उपकार केलेले होते किंवा संकटकाळी ज्यांचं रक्षण केलेलं होतं, जया उपकार होते केले, यांना आपण संकटात वाचवलंय, यांच्यावर आपण उपकार केलेले आहेत. का आपदी जे रक्षिले ऐसे गोत्रची दोही दळी उदित, काय ऐसे गोत्रची दोही दळी उदित झाले असे कळी, हे अर्जुने ते वेळी अवलोकिले. त्या ठिकाणी आपलं सर्व कुळच दोन्ही सैन्यात युद्धास तयार झालेलं अर्जुनाने पाहिलं. ऐशे गोत्रची दोही दळी उदित झाले असे कळी. त्या ठिकाणी आपलं सगळं गोत्रच त्या ठिकाणी आलेलं आहे. सर्व कुळच दोन्ही सैन्यात लढाईस तयार झालेले हे त्यावेळेस अर्जुनाने पाहिलं. उदित झाले असे कळी म्हणजे सहज हे अर्जुने ते वेळी अवलोकिले. दोन्ही बाजूला अर्जुनाने पाहिलं. तर ह्या बाजूला पाहिलं, त्या बाजूला पाहिलं. ज्यांच्यावर आपण उपकार केलेत किंवा ज्यांनी आपल्यावर उपकार केलेत, ज्यांचं आपण रक्षण केलं आहे, ज्यांनी आपलं रक्षण केलं आहे, अशी सगळी मंडळी त्या ठिकाणी आलेली पाहिली. आणि हे अर्जुन ते वेळी अवलोकिले. आता वास्तविक पाहता युद्ध करता आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार नाही आहे. युद्ध करत असताना एक योद्धा म्हणून आपल्याला लढायचं आहे. समोर कोण आलाय, त्याने आपल्यावर उपकार केलेत, आपण त्याच्यावर उपकार केलेत, त्याचा आपला संबंध आहे, हा सगळा विचार जो आहे तो घरचा विचार आहे. आता समोर आपण युद्ध करता आलेलो आहे. कोणतंही कार्य करत असताना ते कार्य करत असताना आपलं कर्तव्य काय, आपली भूमिका काय आणि समोरचे जे आहेत त्यांची भूमिका काय हे लक्षात घेऊन ते कार्य करावं लागतं. मागे आपण विचार करून आलो, एखादी डॉक्टर आहेत आणि डॉक्टरच्या समोर पेशंट म्हणून जर आला आणि डॉक्टर जर विचार करायला लागले की हा आपला जवळचा आहे, हा आपला नातेवाईक आहे, तर मग डॉक्टर त्याचं व्यवस्थित ऑपरेशन करू शकत नाही. उदाहरण सांगायला हरकत नाही. आता मला ऑपरेशन करायचं होतं, मी केलं. आता आमच्या जवळचे डॉक्टर आहेत, ते म्हणले बाबा मी नाही करणार तुमचं ऑपरेशन. म्हटलं का बरं? उलट जवळचा पाहिजे मनुष्य, आवडीचा पाहिजे, प्रेमाचा पाहिजे. ते म्हटले तुमचं करायला मला भीती वाटते, बाकीच्यांचं करायला काहीच वाटत नाही. म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगतो. जज आहेत त्या ठिकाणी न्याय द्यायला बसलेले आहेत आणि न्याय देत असताना त्यांनी समोरून पाहिलं, ज्याला आता शिक्षा होणार आहे तो आपला मुलगा आहे, आपल्या काकाचा मुलगा आहे, आपल्या मावशीचा मुलगा आहे. किती जरी त्या ठिकाणी न्याय देणारा, निपक्षपातीपणाने न्याय देणारा असला तरीसुद्धा त्याच्याही मनात भावना निर्माण होते. अहो, पंक्तीला वाढत असताना थोडासा आपल्या ओळखीचा दिसला तर मनुष्य 2 गुलाबजामुन जास्त टाकतो. सहज त्याच्या मनामध्ये लगेच पक्षपात निर्माण होतो. म्हणून आपण कोणत्या भूमिकेत आहोत आणि ती भूमिका, आता परिस्थिती काय आहे. घरी आल्यानंतर तो मामा आहे, काका आहे, घरी आल्यानंतर तो वडील आहे, पण तिथे मात्र तो जज आहे, तिथे मात्र तो पोलीस आहे, तिथे मात्र तो सैनिक आहे. मग आता अशा परिस्थितीमध्ये हे जे सगळं आहे ते ठीक आहेच ना.
गुरूंनी उपकार केलेलेच आहेत, भीष्माचार्यांच्या आपण अंगाखांद्यावर खेळलेलोच आहेत. पण आता मात्र हे युद्ध आहे, युद्धामध्ये हे सगळं सुचायला नको, हा विचार करायला नको. पण मनुष्याला कर्तव्यामध्ये भावना कशी आड येते, मनुष्य कर्तव्यापासून कसा चुकतो, कर्तव्यात मोह कसा निर्माण होतो, हे केवळ अर्जुनासाठीच सांगायचं का तुमच्या आमच्या जीवनात, प्रत्येकाच्या जीवनात चालू आहे. कोणतंही कर्तव्य करत असताना मनुष्याच्या मनामध्ये कसा मोह निर्माण करतो आणि मग तो मोह शोकाला कारणीभूत होतो, दुःखाला कारणीभूत होतो. म्हणून कर्तव्य करत असताना कुठल्याही प्रकारचा मोह शोक निर्माण होऊ नये याच्याकरता आपण ज्या कर्तव्यावर आहोत त्या कर्तव्याची भूमिका लक्षात घेतली पाहिजे. अर्जुनाची भूमिका काय आहे? आता योद्धेची भूमिका आहे. लढाईला गेलेले अर्जुन आहेत आणि समोर अर्जुनाने पाहिलं आपल्यासमोर मामा आलेले आहेत, काका आलेले आहेत, वडील आलेले आहेत, मुलं आलेले आहेत, नातू आलेले आहेत, भाऊ आलेले आहेत, मित्र आलेले आहेत. आणि झालं काय त्याचा परिणाम भगवान परमात्मा वर्णन करतात. कृपया संजय महाराज वर्णन करतात, कृपया परया विष्टो विषिदन निदम विषिदन दन्निदम अब्रवीत. अर्जुनाच्या मनामध्ये संजय महाराज सांगतात अर्जुनाला कृपया परया आविष्ट, अर्जुनाच्या अंतःकरणात परया कृपया आविष्ट, साधी दया नाही, साधी करुणा नाही, परया कृपया म्हटलंय म्हणजे खूप अंतःकरणामध्ये करुणा निर्माण झाली, खूप दया निर्माण झाली अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये. आणि विषीदन, त्या दयेमुळे, ते कृपेमुळे, विषीदन म्हणजे तो शोक करू लागला, दुःख करू लागला. आणि इदम, शोक करता करताच अर्जुनाने बोलायला सुरुवात केली. इदम अब्रवीत असं तो बोलला. ज्ञानोबारांनी वर्णन केले, तेथ मनी गजबज जाहाली आणि अपैशी कृपा आली, तेने अपमाने निघाली वीरवृत्ती. त्याच्या मनात काय झालं? गजबज निर्माण झाली. का गजबज निर्माण झाली? आला युद्ध करण्याकरता, वीर म्हणून उभा आहे, योद्धा म्हणून उभा आहे. पण समोर पाहत असताना त्याने भीष्माचार्य पाहिले, द्रोणाचार्य पाहिले, कृपाचार्य पाहिले, लहान लहान मुलं पाहिले, भाऊ पाहिले, नातेवाईक, हे सगळे आपले नातेवाईक आहेत, गुरु आहेत, गोत्र आहेत, असा विचार मनामध्ये आला. त्याच्यामुळे गजबज निर्माण झाली. तेथ मनी गजबज जाहली. आणि गजबजीमुळे काय झालं? गडबड झाली आणि आपैशी कृपा आली. तिथे आपोआप काय आली? कृपा आली. कृपा म्हणजे दया. यांना कसं काय मारायचं? हे तर आपले गुरु आहेत, हे तर आपलं गोत्र आहेत, हे आपले भाऊ आहेत, हे आपले सासरे आहेत, हे आपले मामे आहेत, आणि यांना कसं मारायचं? म्हणून आपैशी कृपा त्यांच्याविषयी निर्माण झाली, करुणा निर्माण झाली यांच्याविषयी. आणि त्यामुळं काय झालं म्हटले, तेने अपमाने निघाली वीरवृत्ती. आणि त्याची जी वीरवृत्ती होती तिचा अपमान झाला आणि त्या अपमानामुळे ती वृत्ती निघून गेली. कशाप्रमाणे? ज्ञानोबारांनी दृष्टांत दिला ओविवाचा. जिया उत्तमे कुळीची या होती आणि गुणलावण्याथी, तिया आनिकिते न साहती सुतेजपणे. 2-4 उदाहरणं दिली ज्ञानोबारांनी, व्यवहारातली उदाहरणं आहेत. ज्ञानोबारांची ही शैली आहे. अध्यात्म समजून सांगताना सुद्धा तुमचा व्यवहार कसा असावा, तुमचा व्यवहारसुद्धा सुखी झाला पाहिजे याचं वर्णन केलं आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, जिया उत्तम कुळीची या होती आणि गुणलावण्याथी, उत्तम कुळातली स्त्री आहे. नुसती उत्तम कुळातलीच आहे असं नाही,
लावण्य, गुण, कुळवती आणि पतिव्रता अशी आहे. उत्तम कुळातली आहे, गुण आहेत, लावण्य आहेत, पण त्या आणि की ते न साहती सुतेजपणे त्या तेजस्वी असतात. आणि त्या ठिकाणी पतीने जर दुसरी पत्नी आणली, ही उत्तम कुळातली आहे, गुण आहेत, लावण्य आहेत, सर्व काही आहे, आणि पती मात्र त्या ठिकाणी व्यभिचारी, वाईट वर्तन करणार आहे. चांगली पत्नी घरी असताना सुद्धा हा दुसरी अवदसा घेऊन आला. जसा तो आजामेळ होता ना, उत्तम पत्नी होती, पतिव्रता पत्नी होती, आणि त्याने ती दुसरी बाई आणली घरी, वेशेलच घरी घेऊन आला. मग पहिली थांबेल का? पहिली जी आहे ती निघून जाते, तिला सहन होत नाही, तेजस्वी आहे ती. तसं इथं पहिली पत्नी अर्जुनाची आहे ती म्हणजे वीरवृत्ती. आणि अर्जुनाने आता ही वीरवृत्ती आवश्यक कुठं आहे? युद्धामध्ये वीरवृत्ती आवश्यक आहे. वीरवृत्तीशी तिचं लग्न लागलेलं आहे, आणि अशी वीरवृत्तीला घेऊन गेलेला अर्जुन आहे तिथे, आणि त्या वीरवृत्तीने आता लढायला गेलेला आहे. तेवढ्यात अर्जुनाने ही कृपा नावाची पत्नी आणली, जी तिथं उपयोगाची नाही. ही वीरवृत्ती जी आहे ती उत्तम आहे, उत्तम कुळातली आहे, कारण तिथे आता तीच पाहिजे. तिथे तिचं लावण्य पाहायचं आहे, तिचे गुण तिला तिथे दाखवायचे आहेत, वीरवृत्तीचे गुण दिसणार आहेत, वीरवृत्तीचं लावण्य पाहायला मिळणार आहे. त्यामुळेच अर्जुनाला शोभा आहे. पण अर्जुनाने तिथे कोणत्या पत्नीला आणलं? अर्जुनाच्या मनात कृपा, करुणा ही वृत्ती तिथे आली, आणि म्हणून जी उत्तम कुळीची होती आणि गुणलावण्य तिथे आणि की ते न साहती सुतेजपणे, तिला ती काही सहन झालं नाही. कोणाला? वीरवृत्तीला सहन झालं नाही. ही करुणावृत्ती तिथं आली, त्यामुळे ती वीरवृत्ती निघून गेली. आणखीन एक उदाहरण दिलं ज्ञानोबारायांनी. नवी आवडीचेनी भरे, कामुक निजवनिता विसरे, मग पाडेविना अनुसरे भ्रमला जैसा. आणखीन एक उदाहरण दिलं. नवीन स्त्रीच्या आवडीच्या भरात कामासक्त पुरुष आपल्या स्वतःच्या बायकोला विसरतो, आणि मग वेडा होऊन तिची योग्यता न पाहता तिच्या नादी लागतो. नवी आवडीचेनी भरे, कामुक, कामुक मनुष्य आहे. निज वनिता विसरे, तिला विसरला. तो आजामेळा जो होता पत्नीला विसरला, आणि त्या बाईला घरी घेऊन आला. सगळं काही विसरून गेला, सदाचार विसरून गेला, दुराचार करू लागला, त्या बाईच्याच नादात नाचू लागला. चित्त आराधी श्रियेचे, तेचे निछंदे नाचे, माकड गारुडियाचे जैसे होय. तसं झालं त्याचं. तसं आता इथे जे आहे, पहिली जी वृत्ती आहे वीरवृत्ती, ती आहे निज वनिता, स्वतःची त्याची पत्नी आहे. मूळ त्याचा स्वभाव कसा आहे? वीरवृत्तीचाच आहे. मूळ अर्जुनाचं लग्न जे लागलं आहे ते वीरवृत्तीबरोबर लागलं आहे. पण आता इथे मात्र ही करुणावृत्ती आली, ही नवीन आलेली आहे बरं का. आणि त्या करुणावृत्तीच्या नवी आवडीचे त्याच्याविषयी आवड निर्माण झाला, आणि हा कामुक निज वनिता विसरे, अर्जुना वीरवतीला विसरला, आणि मग पाडेविना अनुसरे भ्रमला जैसा. योग्यता नसताना सुद्धा, तिची योग्यता नसताना सुद्धा तिला अनुसरतो, भ्रमलेल्या मनुष्यासारखा. काही त्याला सुचत नाही. मग तसं अर्जुनाला काही सुचेना आता, कारण वीरवृत्ती निघून गेलेली आहे. किंवा आणखीन एक उदाहरण दिलं ज्ञानोबारायांनी, समजून सांगण्याकरता ज्ञानोबाराय वेगवेगळी उदाहरणं देतात. पहिली उदाहरणं दिलेली आहेत. ते एक उदाहरण दिलं, उत्तम कुळीच्या होती, म्हणजे ती बाई निघून जाते. दुसरं का निघून जाते? निज नवी आवडीचे नि भरे, कामुक निज वनिता विसरे, हा तिला विसरतो.
नको त्याच्या मागे लागतो. आणि तिसरं जे उदाहरण दिलं आहे ते तपस्वेचं उदाहरण दिलं आहे की तपोबळे रुद्धी पातलिया भ्रंशे बुद्धी मग तया विरक्तता सिद्धी आठवेना. तपाच्या बळाने त्या ठिकाणी मनुष्याला रिद्धी प्राप्त होते. तपाच्या बळाने वृद्धी म्हणजे ऐश्वर्य प्राप्त झाले असता वैराग्यशाली पुरुषाची बुद्धी भ्रम पावते आणि मग त्याला वैराग्य सिद्धीची आठवणही राहत नाही. तप केलं, तपाने एखादी रिद्धी किंवा सिद्धी प्राप्त होते आणि रिद्धी सिद्धी प्राप्त झाली की मग ऐश्वर्य येतं. ऐश्वर्य आलं की मूळचं वैराग्य त्या ठिकाणी निघून जातं. वैराग्य त्याला आठवतही नाही. त्या तपामुळे काय भ्रंशे बुद्धी असं सुद्धा वर्णन आलंय बघा एका ठिकाणी. तपोबळी वृद्धी काय इथंच आहे, हेच आहे. तपोबळी वृद्धी पातलिया भ्रंशे बुद्धी मग तया विरक्तता सिद्धी आठवेना. तपाच्या बळाने वृद्धी प्राप्त झाली, ऐश्वर्य प्राप्त झालं आणि मग त्याची बुद्धी भ्रंश पावते. म्हणून तपस्व्याने नेहमी सावध राहिलं पाहिजे. वैराग्याच्या बळावर तपाच्या बळावर अनेक रिद्धी सिद्धी येतात. म्हणून महाराज म्हणतात सिद्धी लावी पिसे कोण तया पुसे नेले राज अंशे प्राणी काय मिसे. म्हणून तपाच्या बळाने वृद्धी प्राप्त झाली पण बुद्धी भ्रंश पावली. मग तया विरक्तता सिद्धी आठवेना. मग वैराग्य गेलं, सगळं गेलं. त्या ऐश्वर्यामध्येच तो तपस्वी जो आहे तो त्या ठिकाणी लीन झाला. तो अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील याच्याकरता. तपाच्या बळाने ऐश्वर्य प्राप्त झालं आणि ऐश्वर्यानंतर मग हे सगळं विसरला. तो वैराग्य विसरला. ऋषशृंग जो आहे तप केलं त्याने, त्या तपाच्या बळावर अनेक सिद्धी प्राप्त झाल्या. दशरथ महाराजांना यज्ञ करायचा होता तर त्या अप्सरा पाठवला आणि मग त्या अप्सरांच्यामुळे तो सगळं वैराग्य वगैरे विसरून गेला. ज्यांनी तप केलं त्या तपाच्या बळावर पुढं त्यांना ऐश्वर्य प्राप्त झालं, एखादी रिद्धिसिद्धी प्राप्त झाली, वाचासिद्धी प्राप्त झाली, तो म्हटलं तेच खरं होतं. मग लोक त्याच्या मागे लागतात आणि लोक मागे लागल्यानंतर मग त्याचं वैराग्य, नामस्मरण, चिंतन ह्या सगळ्या गोष्टी काय होतात, राहून जातात. तसं अर्जुन महाराज जे आहेत, ज्ञानोबाराय या ठिकाणी सिद्धांत सांगतात, तैशे अर्जुना तेथ जाहले असते पुरुषत्व गेले जे अंतकरण दिधले कारुण्याशी. अर्जुनाला त्याप्रमाणे झालेलं आहे. तैशे अर्जुना तेथ जाहले. अर्जुन वास्तविक पाहता तपस्वी आहे आणि त्या तपाच्या बळावर अर्जुनाला त्या ठिकाणी हे सगळं ऐश्वर्य प्राप्त झालेलं आहे. तो संग्रामी हरुजिंतीला निवात कवचाचा ठाव फेडीला. पण हे सगळं असताना सुद्धा त्या ऐश्वर्यामुळे तैशे अर्जुना तेथ झाले असते पुरुषत्व गेले. अर्जुनाच्या ठिकाणी जे काही पौरुषत्व होतं, वीरवृत्ती होती, ती सगळी गेली. जे अंतकरण दिधले कारुण्याशी. कारण या ठिकाणी युद्धामध्ये त्याने कारुण्याला आपलं अंतकरण दिलेलं आहे. कारुण्य हेच या ठिकाणी असलेलं काय आहे, एक प्रकारचं बुद्धिभ्रंश आहे. अशा ठिकाणी युद्धाच्या ठिकाणी कारुण्य निर्माण होणं म्हणजे बुद्धिभ्रंशच होणं आहे. म्हणून अर्जुनाची ही स्थिती झालेली आहे. 3 उदाहरणं दिली ज्ञानेश्वर महाराजांनी. आणखीन थोडीशी उदाहरणं, त्याचा विचार उद्याच्या प्रवचन. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.